प्रथमश गोलंदाजीसाठी आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी दिली जयच्या खांद्यावर. तोपर्यंत आपण पाहतोय स्ट्राईकवर फलंदाज उतरलेत. एका बाजूला आपण पाहतोय अविनाशला, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ओमकारला. एक चांगले फलंदाज आहेत गवडी संघाचे आपण पाहिलं तर. पहिलाच फटका आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला. काव कॉर्नर आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध 4 धावेसाठी जातोय दणदण करत चौकार. पहिलाच चौकार. पहिल्या चेंडूवर श्रीगणेशा करतोय अविनाश. इरादे स्पष्ट करतोय. थोडीशी चांगली गोलंदाजी इथं करावी लागेल, कारण की आपण पाहतोय ओमकार आणि अविनाश एक चांगले फलंदाज आहेत गवडी संघाचे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज जयेश. संधी आहे, ते चेंडू हवेत होता, त्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. एक सोपा झेल धरणीला दान देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षक. एक जीवनदान मिळालं बघा अविनाशला. गोलंदाजी चांगली झाली, कौतुक करावं लागेल. कमबॅक केलं. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर कमबॅक केलं, पण इथं संधीचं सोनं करता आलं नाही. अविनाशला जीवनदान मिळालंय. पाहूया येणाऱ्या षटकांमध्ये या जीवनदानाचा किती फायदा घेतोय. पुढचा चेंडू जयचा सामना करेल यावेळेस ओमकार. रिवर्सचा फटका पहिल्या चेंडूवर पाहायला घोषित स्वरूपात गेलाय. फटका तर चांगला होता, पण आपण पाहिलं तर 180 डिग्रीचं हे मैदान आहे आणि यामध्ये तुम्हाला जास्त करून तुम्हाला स्क्वेअर लेग आणि पॉईंटच्या पुढे खेळावं लागतंय. त्यामुळे हा फटक्याला इथे एवढी किंमत नाही, एवढं बोलणं नाही. एक धाव या फटक्यावर आले. रणजित पवार आपल्याला विनंती, आपण सामनावीराचा पुरस्कार घ्यायचा आहे. पुढचा चेंडू जयेश. पुन्हा दाखूटप्प्याचा चेंडू त्याला बिरकावून दिलाय. नो मॅन्स लँड मध्ये आपण पाहतोय चेंडू जातोय सीमा पार. 6 धावेसाठी षटकार. ताकद आहे आणि या ताकदीचा पुरेपूर वापर केलाय या फटक्यावर. थोडीशी आपण पाहिलं तर धीम्या गतीने गोलंदाजी चालली जयेशची. विनंती करतो संतोष पार्टे, आपण या स्पर्धेचा सामनावीरचा पुरस्कार रणजित पवार. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 21 धावा त्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. 9 चेंडूमध्ये 21 धावा. पहा इथे समर्पित करतायत आपलं सामनावीरचा पुरस्कार सचिन धनावडे यांना, कारण की गोलंदाजी तेवढी किफायती केली त्यांनी. या सामन्याला जिवंत ठेवलं. PCC करंजे संघाला दुसऱ्या फेरीमध्ये घेऊन गेला सचिन धनावडे. विनंती करतो यूट्यूब, आपण थोडं या सामनावीरच्या पुरस्कारासाठी फोकस करावा स्टेजकडे. एक चांगली खेळी दोन्ही खेळाडूंच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली. एका बाजूला पाहिलं आपण रणजित पवार, तर दुसऱ्या बाजूला पाहिलं आपण सचिन धनावडे. गोलंदाजी चांगली राहिली सचिनची, कौतुक करावं लागेल तितकं कमी. आपल्या संघाला दुसऱ्या फेरीमध्ये घेऊन गेला. त्यानंतर आपण पाहतोय चांगला कार्पेटचा फटका अविनाशच्या बॅटमधून. 2 धावा खर्च केल्यात. 2 धावांमध्ये आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचतोय 14 या धावसंख्येवर, 15 या धावसंख्येवर. चला विनंती आहे आपल्याला माननीय श्री प्रवीण दादा शेलार आणि प्रताप दादा शेलार यांना विनंती, आपण व्यासपीठावर यायचं आहे. या स्पर्धेसाठी तुमचं मोलाचं सहकार्य आहे. विनंती करतो दोघांनाही, आपण व्यासपीठावर या आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. तुम्ही या स्पर्धेमध्ये पराजय झालाय, मात्र खेळ तुमचा चांगला राहिलाय. एक फायटिंग आपल्याला पाहायला मिळाली ओकोडी संघाची. पुन्हा एकदा सज्ज झालाय नवीन गोलंदाज आपण पाहतो. दुसरं षटक हाताळताना नाव आहे आकाश. पहिल्या चेंडूवर आलेला हा मोठा फटका 6 धावेसाठी ओमकार. मूर्ती लहान पण कीर्ती महान, काय फटकेबाजी करतोय. ओमकारचं कौतुक करावं लागेल. यंगस्टर खेळाडू आहे गवडी संघाचा. एक अकूट टप्प्याचा चेंडू त्याला हेरला आणि आपण पाहिलं लॉंगनच्या डोक्यावर मारलेला हा दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. एका षटकाराने आपण पाहतो धावफलक जाऊन पोहोचतो 21 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर्सला गेलेला चेंडू, तोपर्यंत एक धाव. क्षेत्ररक्षक आहे, एका धावेवर समाधान मानावं लागतंय आणि धावफलक जाऊन पोहोचतंय 22 या धावसंख्येवर.
मी विनंती करतो प्रवीणदादा शेलार आणि प्रतापदादा शेलार या दोघांनाही विनंती करतो, आपण व्यासपीठावर यायचं आहे. या स्पर्धेसाठी तुमचं मोलाचं सहकार्य आहे. आयोजकांकडून आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. चला, पुढचा चेंडू आपण पाहतोय आकाशचा. यावेळेस सामना करायला आपण पाहतोय अविनाशला. एक जीवनदान मिळालं अविनाशला. पुन्हा एकदा बोलायचा चेंडू होती, बॅटची कडा घेतली, आपण पाहतोय फायलिंग लागली गेला चेंडू. घोषित स्वरूपात एक धाव आली, फलक जाऊन पोहोचतोय 23 या धावसंख्येवर. एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच सामना आपण पाहिला होता बीसीसी करंजे विरुद्ध ओकवडी, आणि काय सामना राहिलाय. पहिल्याच इनिंगमध्ये आपण पाहिलं बीसीसी करंजे संघाने प्रथम फलंदाजी केली, 58 धावा धावफलकावर लागल्यात, आणि त्याचा पाठलाग करताना आपण पाहिला अवघ्या 3 धावेने पराजय झाला तो ओकवडी संघ. एक फायटिंग झाली, चांगली फायटिंग आपल्याला पाहायला मिळाली. प्रताप शेलार, प्रवीण शेलार आणि आशुतोष शेलार, चांगले तिन्ही फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. थोडं कमी पडला संघ, पण शुभेच्छा देतो येणाऱ्या स्पर्धेसाठी. तुम्ही अजून ताकदीने उतरा. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. परतीचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय अविनाशचा. मोठे फटके काय मारू शकला नाही, जीवनदान मिळालेलं त्याचा फायदा घेता आला नाही. चांगली गोलंदाजी आकाशची कौतुक करावं लागेल. ते पहिला पहिली पार्टनरशिप तोडण्याचा इथे मानस मिळाला आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय प्रवीण धनावडे. एक अष्टपैलू खेळाडू आहे, अनुभव आहे या खेळाडूकडे. आपण पाहिलं कित्येकदा गवडी संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाणारा हा फलंदाज आहे. एक चिकाटी जिद्द आपण पाहतो या खेळाडूकडे पाहताना. एक चांगला खेळ सज्ज झालाय फलंदाज प्रवीण धनावडे. सामना करेल आकाशचा. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता, संधी इथे झालेली प्राप्त कव्हर्सला. झेल झाला धरणीला दान. आपण 30 यार्ड मध्ये लॉफ्टेड शॉट खेळायचा प्रयत्न इथे होता. चेंडूला जास्त उंची देऊ शकला नाही प्रवीण. एक संधी प्राप्त झालेली, जीवनदान मिळालं पहिल्या चेंडूवर प्रवीणला. आपण पाहतोय एका धावेने धावफलक पुढे जात आहे 24 या धावसंख्येवर. दुसरं षटक चालू असताना आपण पाहतोय आकाश गोलंदाजी मार्कवर आहे. आता मात्र ओमकार त्याच्या बॅटमध्ये आपण आतापर्यंत पाहिलंय 2 षटकार आलेले. थोडी दिशाने गोलंदाजी दबाव असेल, कारण की हा फलंदाज आक्रमक करतोय, थांबत नाहीये. पुढचा चेंडू आकाश. सामना करेल ओमकार. फुल्लेंचा चेंडू लॉफ केलाय, चेंडू हवेत आहे, पाहूया सीमा पार होतोय का संधी आहे. संधी नाही, कारण की क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेलेला चेंडू 6 धावेसाठी. सीमा पार षटकार. आक्रमक आक्रमक आणि आक्रमकताच दाखवतोय ओमकार. चांगली फलंदाजी करताना आतापर्यंतचे 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. या षटकाराने धावफलक पुढे हलतोय, आपण पाहतोय 31 या धावसंख्येवर. षटकार आहे, स्वयंसेवक आहेत आपले, त्यांनी इथे इशारा दिलाय षटकार आहे. षटक संपले, आपण पाहतोय 2 षटकानंतर धावसंख्या धावफलकावर लागल्यात ते 31. अनुपला आमंत्रित केले, तिसऱ्या षटकाची जबाबदारी असेल. आपण आतापर्यंत पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आलेल्या 15 धावा, त्यानंतर आल्यात आकाशच्या गोलंदाजीमध्ये 16 धावा, अशा धावफलकावर लागल्यात टोटल 31 धावा 2 षटकानंतरने. चला स्पीडअप घ्या थोडं. आपण पाहतोय तर खुलं क्षेत्ररक्षण झालं इथे चालू. तिसरं षटक घेऊन आलाय अनुपवर जबाबदारी असेल. पहिला चेंडू अनुपचा. सामना करेल प्रवीण. सन्मान दिलाय, कारण त्याला माहिती आहे ओमकार चांगल्या फलंदाजी करतोय. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले 3 षटकार. एक चांगल्या स्थितीमध्ये गवडी संघाला घेऊन जाताना. पुढचा चेंडू घेऊन अनुप. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहे आकाश.
चांगला एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला आकाशकडून. उंची आहे या खेळाडूकडे आणि त्या उंचीचा फायदा झाला इथे. काय षटकार अडवलाय, कौतुक करावं लागेल. टाळ्यांचा गैर तर झालाच पाहिजे. आपल्या संघासाठी आपण पाहिलं तर 5 धावा वाचवल्यात आकाशने. एफर्ट चांगलं होतं. आता मात्र स्ट्राईकवर आहे प्रवीण. गोटब्याचा चेंडू होता, त्याला एक्स्ट्रा कव्हर्सला मारला. आपण पाहतो एक धाव तर पूर्ण गेली. कार्पेटचा फटका आहे. क्षेत्ररक्षक थोडा फंबल करतो तोपर्यंत 2 धावा. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतंय 35 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू, गोटप्याचा चेंडू, अनुपचा संधी होती पुन्हा एकदा. धरणीला दान होतोय चेंडू. तर प्रफुल्लला पाहिलं तर थोडं दबावामध्ये क्षेत्ररक्षण करताना. पहिल्या पॉवर प्लेमध्ये त्याच्या हातातून एक झेल सुटलेला. आता आपण पाहिलं तर दुसरा झेल सुटताना थोडंसं खराब क्षेत्ररक्षण प्रफुल्लकडून आपल्याला पाहायला मिळालं, कारण गोलंदाजाला साथ मिळत नाहीये. जीवनदान मिळालेला फलंदाज थोडासा आक्रमकता दाखवतोय आणि त्याचाच खर्च गोलंदाज इथे पाहायला मिळतोय. टप्प्याचा चेंडू होता, दिशा दिली आपण पाहतोय. पांडलेगच्या दिशेने घोषित स्वरूपात जातो चेंडू. तोपर्यंत एक धाव मिळते. धाव फलक जाऊन पोचतोय 37 या धावसंख्येवर. तसेच या स्पर्धेला आपल्याला मान्यवर लाभलेत अनिल दादाजी धनावडे साहेब यांचंही या स्पर्धेमध्ये यशस्वी स्वागत. त्यांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावर या आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. आपला गवडी संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय, त्यालाच प्रोत्साहन देण्यासाठी आपले अनिल दादा धनावडे साहेब इथे सज्ज झालेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर या आणि स्पर्धेचा आनंद घ्या. तोपर्यंत आपण पाहतोय अनुपची चांगली गोलंदाजी. इथे मोठा गडी बाद झालाय ओमकार. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 षटकार पाहायला मिळाले. 24 धावेवर इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली भरदार खेळी इथे समाप्त झाले ओमकारची. कमबॅक करून देतोय दिवदेवाडी संघाला अनुप. राम धनावडे एक आक्रमक फलंदाज आपण पाहतोय गवडी संघाचा मैदानामध्ये उतरलाय. राम धनावडेला इथे संधी प्राप्त होते. प्रत्येक षटकारासाठी स्वप्नील गणेश पार्टे यांच्याकडून ₹100 पारितोषिक लागलंय राम धनावडेसाठी. एक कौतुकाची थाप इथे देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत स्वप्नील पार्टे. प्रत्येक षटकारासाठी ₹101 पारितोषिक लागलंय राम धनावडेला स्वप्नील गणेश पार्टे यांच्या मार्फत. पावायचं आहे. विजय आलेत गोलंदाजी मार्कवर. एक अनुभवी खेळाडू आहे दिवदेवाडी संघाचे, ते मात्र आता गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू रामला. कुटुंबाचा चेंडू होता, स्क्वेअर लेगला मारण्याचा मानस, पण आपण पाहतोय अंगाचा वेध घेऊन चेंडू जातोय घोषित स्वरूपात एका धावेसाठी. एका धावेने धावफलक पुढे जात आहे 39 या धावसंख्येवर. आपण पाहतोय तर 14 षटक चालू आहे. तिसरा चेंडू येऊन निघालाय गोलंदाज विजय. फुललेंचा चेंडू ड्राईव्ह केले. आपण पाहतोय कार्पेटचा फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवताना आपल्याला पाहायला मिळतात विजय. कोणतीही धाव नाही, निर्धाव चेंडू गेलाय. संधी आहे. प्रत्येक षटकार जर तुम्ही माराल राम धनावडे तर आपल्याला स्वप्नील गणेश पार्टे यांच्याकडून ₹101 पारितोषिक आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज विजय. सामना करेल राम. सन्मान दिलाय आपण पाहतोय. ड्राईव्ह केले, कार्पेटचा फटका, एक्स्ट्रा कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे 38 मध्ये. फील्ड करतो तोपर्यंत एक धाव. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे जात आहे 40 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. 4 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. कोणताही मोठा फटका या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही. कमबॅक करतायत दिवदेवाडी संघ. कमबॅक करतोय पुन्हा एकदा सज्ज.
चांगली गोलंदाजी इथं पाहायला मिळतोय. अंगाचा वेध घेतला या चेंडूने. प्रवीणला काहीच समजलं नाही चेंडू. तोपर्यंत एक सोरटी धाव. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे जात आहे 41 या धावसंख्येवर. एकेरी एकेरी धावेने धावफलक पुढे हलताना आपल्याला पाहायला मिळत आहे पुढे संघाच्या. जोपर्यंत आपण पाहिलं तर ओमकार या मैदानामध्ये होता तर चांगली फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र आता मात्र फलंदाज स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकेरी दुहेरी धाव घेताना स्ट्रगल करतायत. मिडल ऑफ द बॅट होत नाही आहे चेंडू. पुन्हा एकदा अंगाचा वेध घेतला. आपण पाहतो लेगबायच्या स्वरूपात आलेली एक धाव. धावफलक जाऊन पोहोचलं आहे 42 या धावसंख्येवर. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. 42 42 षटक झालंय समाप्त. षटक समाप्त झालंय. ओव्हर झालेली आहे. आपण पाहतोय चांगली गोलंदाजी इथे करताना पाहायला मिळालंय विजयला. अवघ्या 5 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात विजयने. एकेरी एकेरी धावच त्याच्या या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले खर्च झालाय. तर अनुपला पाहतो आपण सेकंड स्पेलमध्ये वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहे. लागवरचं षटक घेऊन येत आहे. राम धनावडे आहे स्ट्राईकवर. पहिला चेंडू आपण पाहतो भिरकावून दिला. त्या खाली क्षेत्ररक्षक आहे उंच कोरा आकाश झुनगरे. सोपा झेल इथे. एक चांगला सोपा झेल इथं पाहायला मिळाला आकाश झुनगरेच्या हातामध्ये. कौतुक करावं लागेल अनुपचा. मागच्याही षटकामध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली अनुपने. अवघ्या 6 धावा खर्च केल्यात आणि एक गडी बाद करण्यात यशस्वी झाला. त्यानंतर गोलंदाजी केली विजयने. आपण पाहिलं तर अवघ्या 5 धावा खर्च केल्यात. आता मात्र पुन्हा एकदा आमंत्रित केलंय अनुपला. अक्षय नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये उतरलाय रामची जागा घेण्यासाठी. चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला आपल्याला. एक चोरटी धाव घेतले बाईच्या स्वरूपात. स्ट्राईकवर प्रवीणला आणले कारण की स्लॉगवरचं षटक आहे. तरी धाव नाही आहे. स्ट्राईक चेंज करू शकत नाही. किपरने जर कलेक्ट केला असेल चेंडू तर स्ट्राईक तुम्ही चेंज करू शकत नाही. नवीन नियम आहे. दोघांनीही एकाच वेळी स्ट्राईक तुम्ही जर सोडली तरच ती धाव घोषित करण्यात येईल. नाहीतर ही धाव नाही आहे. स्ट्राईक चेंज होणार नाही. निर्धाव चेंडू गेलाय. कौतुक करावं लागेल. काही क्रिकेटचे नियम आहेत अंमलात आणण्यात येत आहेत. निर्धाव चेंडू गेलाय. आपण पाहतोय अक्षयला स्ट्राईकवर आहे. धावसंख्या स्थिर पाहतोय आपण 42 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू अनुपचा. डान्सिंग डाऊन द विकेट आलाय. कार्पेटचा फटका आपण पाहतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 30 यार्डमध्ये क्षेत्ररक्षक करतोय. तोपर्यंत एक धाव. आता मात्र स्ट्राईकवर आलाय प्रवीण. एक अनुभवी खेळाडू आहे कारण की येणाऱ्या 3 चेंडूमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील. एका चांगल्या स्थितीमध्ये गवडी संघाला उभं राहावं लागेल. मिस टायमिंग फटका आपण पाहतोय प्रवीणच्या बॅटमधून. पुन्हा एकदा झेल धरणीला दान होतोय. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. पहा आतापर्यंत पाहिलं तर प्रवीणच्या 2 झेल इथे सुटलेले आहेत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे दिवदेवाडी संघाकडून. आतापर्यंत 4 झेल इथे आपल्याला पाहायला मिळालेत जे धरणीला दान झालेत. एक गोलंदाजी करतोय अनुप. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली लाईन अँड टप्पा इथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा घेते. आता मात्र चूक करताना यष्टिरक्षक चांगला झेल घेताना पाहायला मिळतोय. प्रवीण बाद होतो इथे. पंचेचाळीस धावा धावफलकावर लागल्यात.
चांगली गोलंदाजी करताना कौतुक करावं लागेल अनुपचं. नवीन फलंदाज आपण पाहतोय निसर्गाला आल्या आल्या डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवलाय 6 धावेसाठी. षटकार जातोय 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 51 या धावसंख्येवर. धावफलक आपण पाहतो 51 धावा धावफलकावर लागल्यात आणि 52 धावेंचं लक्ष उभं केलंय येणाऱ्या 30 चेंडूमध्ये. चला थोडं स्पीडअप घ्या दोन्ही संघ आणि आपण गवडी संघ त्वरित मैदानामध्ये उतरायचं आहे क्षेत्ररक्षणासाठी. आणि द्विदवाडी संघाला ही विनंती आहे. प्रवीण दादा आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे. चला चेंडू पुरवायचे आहेत पंचांना आणि जुना चेंडू इथं स्वयंसेवक आपल्याकडे घ्यायचा आहे. चला नवीन चेंडू पंचांपर्यंत पोहोचवायचा आहे आपण आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. चला द्विदवाडी संघ आपल्याला विनंती आहे सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवा. तर यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत. या फेरीतून जो विजयी संघ ठरेल तो थेट आपण पाहणार आहोत BCC करंजे संघाच्या समोर खेळणार आहे. तर विनंती असेल BCC करंजे संघ आपणही सज्ज राहा. या इनिंग नंतर आपला सामना लगेच चालू होईल. चला शेवटचा कॉल असेल. द्विदवाडी संघ आपण बॅटर मैदानामध्ये पाठवा. तसेच विनंती असेल मान्यवर आपल्याला लाभतायत रवी दादा शेलार यांनाही विनंती आपण या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि व्यासपीठावर आपल्याला या विनंती आहे आपण या सामन्याचा आनंद घ्या. व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. तसेच विलास शेलार यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावर या स्पर्धेचा आनंद घ्या. या स्पर्धेसाठी तुम्ही उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू आपण पाहतोय नवीन गोलंदाज वैभव पॉवर प्लेचा षटक हाताळताना दुसऱ्या इनिंगची सुरुवात होते. पहिल्या चेंडूवर आलेला कार्पेटचा फटका आपण पाहतो लॉंगॉनच्या दिशेने. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात प्रफुल्लने. सलामीचा फलंदाज आपण पाहतोय प्रफुल्लला. नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय अमोल. स्ट्राईकवर आहे आपण फलंदाज पाहतोय प्रफुल्ल. 2 धावा धावफलकावर लागल्या. श्री गणेशा लागला आहे. पुढचा चेंडू बॅटची कडा घेतली आपण पाहतोय 38 मध्ये स्क्वेअरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतले. धावफलक वाढतोय. पुन्हा एकदा वैभव सज्ज होतोय. आता मात्र अमोल आहे स्ट्राईकवर. टप्प्याचा वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कोणतंही उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. निर्धाव गेलाय चेंडू. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 3 या धावसंख्येवर.
आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत वैभवने आणि 3 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा आखूटप्प्याचा चेंडू. त्याला पॉईंटचा डोकावण्या मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली आपण पाहतोय. एका धावेसाठी घोषित स्वरूपात गेलेला चेंडू. तसेच मी विनंती करतो संतोष पार्टे यांना आपण सत्कार घ्यायचा आहे. आपल्याला जे मान्यवर लाभलेत विलासदादा शेलार त्यांच्या इथे यशोतीत सत्कार होतोय. या स्पर्धेला त्यांनी भेट दिली. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. मी विनंती करतो विलासदादा आपण मायेची शाल स्वीकार करावी. आपल्या स्पर्धेला भेट देताना आपण पाहतोय विलासदादा शेलार कुकवडी गावचे आहेत. धावफलक आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलंय 5 या धावसंख्येवर. तसेच विनंती करतो मी रविदादा शेलार यांनाही आपण सत्काराचा स्वीकार करावा. रमेश पार्टे यांना मी विनंती करतो आपण दादांचा सत्कार करायचा आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय प्रवीण धनावडे गोलंदाजी मार्कवर आहेत. पहिलं षटक आपण पाहिलं तर थोडं चांगलं षटक हाताळलं आहे इथे वैभवने. अवघ्या 5 धावा खर्च केल्यात. पहिला चेंडू आपण पाहतोय प्रवीणचा सामना करायला प्रफुल. पॉवरप्लेचं दुसरं षटक आपण पाहतोय हाताळताना. टप्प्याचा चेंडू होता त्याला आडव्या बॅटने मारलेला फटका. तोपर्यंत एक धाव घेतली. दुसऱ्या धावीची जोखीम घेताना आपण पाहतोय चेंडू जातोय दणदणीकडे सीमा पार. 4 धाव्यांसाठी चौकार. थोडंसं हात खोलताना आपल्याला पाहायला मिळत आहे प्रफुलकडून. इथे धावचित बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय अमोल. तसेच आपल्याला मान्यवर लाभले तर प्रवीण दादा शेलार यांचंही या स्पर्धेमध्ये यशोचित स्वागत करतो. त्यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावर बसायचं आहे आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. नवीन बॅटर पाहतोय आपण आकाश झुनगरे. एक आक्रमक फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये उतरलाय दुधेवाडी संघाचा. जबाबदारी असेल येणाऱ्या षटकांमध्ये या धावांचा पाठलाग करायसाठी एका चांगल्या पार्टनरशिपची गरज असेल. तर मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते षटकाकडून. तोपर्यंत पाहिजेच्या स्वरूपात आपण पाहतो एक धाव घेतले. धावफलक जाऊन पोचतंय 10 या धावसंख्येवर. अजूनही उर्वरित 3 चेंडू बाकी आहेत या षटकातले. दुसरं षटक पाहतोय आपण पॉवर प्लेचं आणि त्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज प्रवीण धनावडे. पुढचा चेंडू फुलरेंचा चेंडू त्याला लॉफ केलाय. ताकद आहे टायमिंग आहे. बेमिसाल फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सीमा पार लांबलाचा षटकार. या स्पर्धेचा सर्वात लांबचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे आकाश झुनगरेच्या बॅटमधून. या 6 धावेने धावफलक पुढे जात आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय 16 या धावसंख्येवर.
मी प्रवीणदादांचा इथं विनंती करतो, संतोष पाटे आपण इथे सत्कार करायचा आहे. माईची उपदेश शाल त्यांना समर्पित करायचे आहे. आपण पाहतोय प्रवीणदादा शेलार यांची भेट आपल्या या स्पर्धेला लाभलेली आहे. मी विनंती करतो त्यांनाही की आपण अंतिम दिवसासाठी या स्पर्धेसाठी उपस्थित राहा. आपलं मोलाचं सहकार्य आहे. आपण पाहिलं तर लांबलचक षटकार आकाश झुनगरेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज प्रवीण. फ्लोअर पद्धतीचा चेंडू आपण पाहतो, लेग कटरचा मारा पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन. किमया आहे ह्या गोलंदाजाकडे, अनुभव आहे आणि अनुभवाचा वापर करतोय. आपण पाहतोय तर निर्धाव चेंडू गेलाय. धावसंख्या स्थिर. अकुट टप्प्याचा चेंडू होता. तो लेग स्पिनचा याचा प्रयत्न होता प्रवीणचा, पण यशस्वी झाला नाही. वाईटच्या स्वरूपात आपण पाहतोय धाव मिळाली. 2 धाव इथे एक वाईटच्या स्वरूपात घोषित स्वरूपात गेलेली धाव, अशा 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 18 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. तोच चेंडू, तोच फटका. निर्धाव गेला चेंडू. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 18 या धावसंख्येवर. 2 षटकानंतर दिवेवाडी संघ 52 धावेचा पाठलाग करायचा आहे आणि 52 धावेचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय दिवेवाडी संघ आतापर्यंत 2 षटकामध्ये 18 धावेमध्ये पोहोचलाय. तिसरं षटक घेऊन आपण पाहतोय गोलंदाज आहे अविनाश. आपण पाहिलं सलामीला फलंदाजीला आलेला अविनाश आता मात्र गोलंदाजीवर आहे. तिसरं षटक घेऊन येतोय गवडी संघासाठी. फुलर त्यांचा चेंडू होता, त्याला दिशा दिली. चेंडू जातोय सीमा पार 6 धावेसाठी. उलटच चेंडू होता, फक्त टायमिंगच्या जोरावर मारलेला फटका आपण पाहतोय प्रफुलच्या बॅटमधून. अविनाश आपण पाहतोय पहिला चेंडू फुलरलेनचा होता, त्याला दिशा दिली आणि यशस्वी ठरलाय फलंदाज. 6 धावेसाठी गेलेला हा फटका धावफलक जाऊन पोहोचतोय 24 या धावसंख्येवर. आपण पाहतोय घोषित स्वरूपात गेलेला हा चेंडू एका धावेसाठी धावफलक हलता राहत आहे 25 या धावसंख्येवर. आपण पाहिलं तर सन्मान इथे देताना प्रफुल धावचित बाद झालाय. जोखीम बरी धाव इथे आपल्याला पाहायला मिळाली 38 मध्ये घेताना. आणि वैभव होता तिथे, वैभव जागरूक होता, स्वतः चेंडूला गॅदर केला आणि यष्टनपर्यंत धावत गेला. नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय प्रफुल परत परतोय. चांगली फलंदाजी करताना पाहत होतो प्रफुलला. एक चौकार, एक षटकार त्या बॅटमधून पाहायला मिळाला. अवघ्या 13 धावावर परतताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रफुल. नवीन बॅटर पाहतोय आपण, नॉन स्ट्रायकरला आहे जयेश. अविनाशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आहे. 25 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 26 धावांची गरज आहे उर्वरित येणाऱ्या 15 चेंडूमध्ये. 15 चेंडू 25 धावा, माफ करा 26 धावा.
माफ करा 27 धावांची गरज आहे. कुर्ल्यांचा चेंडू होता त्याला लॉफ केलाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध 6 धावेसाठी षटकार. ताकद आहे या फलंदाजाकडे आणि ताकदीचा पुरेपूर वापर करतोय. कुर्ल्यांची गोलंदाजी तुम्ही करू शकत नाही या फलंदाजाच्या समोर. आपण पाहिलं की स्लॉटमध्ये आलेला चेंडू त्याने थेट प्लॉटमध्ये पाठवलाय. सीमा पार गेलाय 6 धावेसाठी चेंडू. धावफलक जाऊन पोहोचतोय 31 या धावसंख्येवर. अजूनही 21 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू पहा. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. पॉईंटच्या दिशेने मारलेला कार्पेटचा फटका. क्षेत्ररक्षक त्या मागे पळतोय पण चेंडू अडवू शकत नाही. गती होती या फटक्यामध्ये. सीमा पार जातोय 4 धावेसाठी चौकार. धावफलक जाऊन पोहोचतोय 35 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारलेला फटका आपण पाहतोय. दन दन करत जातोय पुन्हा एकदा सीमा पार 4 धावेसाठी. काय आक्रमकता दाखवले इथे आकाश झुनकरेने. धावफलक जाऊन पोहोचतोय 39 धावसंख्येवर. अजूनही 13 धाव्यांची गरज आहे. ते षटक इथे समाप्त झालंय. 3 षटकानंतर आपण पाहतोय तर धावफलक चांगल्या स्थितीमध्ये आहे दिवदिवाडी संघाचं. 39 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 13 धाव्यांची गरज आहे 12 चेंडूमध्ये. थोडासा मागरा ठरलाय अविनाश. आपण पाहिलं तर त्याच्या या षटकामध्ये तब्बल 21 धावा कुठल्यात. आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर आलेला प्रफुल्लच्या बॅटमधून षटकार. त्यानंतर डिक्लेअरच्या स्वरूपात आलेली एक धाव. नंतर धावचीत बाद झाला. आपण पाहिलं प्रफुल्लला तिसऱ्याच चेंडूवर. त्यानंतर स्ट्राईकवर आला आकाश झनगरे आणि त्याने पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. पाहिलं तर पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर लगातारचे 2 चौकार एका चांगल्या स्थितीमध्ये संघाला घेऊन गेलेत. धावफलक आपण पाहतोय 3 षटकानंतर 39 धावा 12 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज आहे दिवदिवाडी संघाला. पहिल्या चेंडूवर कमबॅक करताना पाहायला मिळत आहे प्रवीणला. जयेश माघारी परत गोल्डन डकचा शिकार होतोय. कोणताही चेंडूवर धाव इथे घेता आली नाही. गोल्डन डकचा शिकार झालाय. त्रिफळाचीत होतोय. बेल्स उद्ध्वस्त करतोय आपण पाहतोय प्रवीणला. अनुभव आहे या गोलंदाजाकडे. चांगली गोलंदाजी जर राहिली तर कुठेतरी सामन्यामध्ये गौडी संघ परतू शकतो. कारण की येणाऱ्या 11 चेंडूमध्ये तब्बल फक्त 13 धावा करायच्या आहेत. आणि जमेची बाजू आहे की दिवदिवाडी संघाचा आकाश झुनगरे. तो मात्र नॉन स्ट्रायकरला मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे आणि त्याच्या बॅटमधून आपल्याला लांब लचक फटके पाहायला मिळाले. 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 13 धाव्यांची गरज. नवीन फलंदाज नवीन बॅटर आपण पाहतोय विजयला. एक अनुभवी खेळाडू आहे दिवदिवाडी संघाचा. एकेरी दुहेरी धावेने तुम्हाला पार्टनरशिप इथे बिल्ड करायला लागेल. जास्तीत जास्त स्ट्राईक आकाश झुनगरेच्या खांद्यावर द्यावी लागेल. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आपण पाहतोय. थर्डमॅनच्या दिशेने गेलेला चेंडू एक धाव देऊन जाईल घोषित स्वरूपात. एका धावेने धावफलक खालतं राहत आहे. 10 चेंडू 12 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज प्रवीण. स्टेप आउट करून आपण पाहतोय निर्धाव चेंडू गेला. कोणतीही धाव नाही. आपण पाहतोय कमबॅक करावं लागेल गोलंदाज प्रवीणला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेकटरचा मार आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूने वळण घेतला. निर्धाव चेंडू सलगचे 2 चेंडू निर्धाव इथे आपल्याला पाहायला मिळालेत. धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. आकुटप्याचा चेंडू त्याला मानवंदना दिले स्टेजच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. चला एक धाव आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय 41 धावसंख्येवर. अजूनही 11 धाव्यांची गरज आहे.
13 धावांची गरज असताना काय षटक हाताळले आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रवीण धनावडे अवघ्या 3 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. षटक समाप्त झालंय. फलक जाऊन पोहोचलंय 42 या धावसंख्येवर. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 10 6 चेंडू 10. मी म्हणालो प्रवीणकडे अनुभव आहे आणि त्याने चांगली गोलंदाजी केली. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. फक्त अवघ्या 3 धावा खर्च केले आहेत. 12 चेंडू 13 धावांची गरज असताना सामना पहा कुठे येऊन ठेपलाय. त्याला टीम मीटिंग नको, पंच ताकीद द्या एवढी संघाला. शेवटचं षटक आहे, पंच वॉर्न करा तुम्ही. सहा चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. एक जमेची बाजू आहे दिवदिवडी संघाचा की ते आकाश जुनगरे स्ट्राईकवर आहे आणि 6 चेंडू त्याच्याकडे आहेत. 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. ओमकारला पाहतोय आपण. चांगली फलंदाजी केली ओमकारने. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आलाय. सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. जबाबदारी दिली गवडी संघाने ओमकारकडे. 6 चेंडू 10 धावांची गरज असताना 6 चेंडू 10 धावांची गरज. पहिला चेंडू ओमकारचा. फुललेचा चेंडू आणि पहा इथे काय होत आहे. इथे काय होत आहे. सामनाला कलाटणी देणारा क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर लोअर फुलटा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खोल टप्प्याचा चेंडू. ओमकार ओमकार आणि ओमकार कौतुक करावं लागेल ओमकारचं. आपल्या संघाला पूर्णपणे या सामन्यामध्ये आणून ठेवलं. कारण की आकाश सारखा मातबर खेळाडू त्याने परत पाठवलाय मैदानाच्या बाहेर. आता मात्र समीकरण येऊन ठेवलंय. 5 चेंडू 10 धावांची गरज आहे. 5 चेंडू 10 धावा. काय गोलंदाजी केले. पहिला चेंडू फुललेंचा यॉर्क चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्रिफळाचीत केलाय. या विकेटसाठी पहा कौतुक करतायत चेतन जांभळे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय या विकेटसाठी ओमकारला. पुढचा चेंडू ओमकारचा. फुललेंचा चेंडू होता लॉफ केला त्याला कवरच्या दिशेने. 1 धाव तर पूर्ण केले. दुसरे धावेची जोखीम घेतली इथं अनुपने आणि बघता बघता 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. तुला थ्रो आपण पाहिला तर चांगला आला असता तर कुठेतरी धोका निर्माण झाला असता अनुपला. पण 2 धावा इथं यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. पहा दोन्ही संघ फायटिंग देताना इथे पाहायला मिळत आहेत. श्री काळ भैरवनाथ चषक 2024 या स्पर्धेमध्ये. पुढचा चेंडू ओमकार घेऊन निघालाय. सामना करेल अनुप. उलटा चेंडू आपण पाहतोय. कवरच्या डोक्यावर मारला फटका. 1 धाव तर पूर्ण केले. दुसऱ्या धावेची जोखीम घेतले आणि बघता बघता 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय. शॉट आहे का एक धाव शॉट आहे. म्हणजेच काय घडलंय इथे पाहायला मिळतंय. पंचांची तेज नजर आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलते आपल्याला पाहायला मिळतंय. 7 धावेंची गरज आहे. एक मोठा फटका तुम्हाला सामन्यामध्ये आणून ठेवेल दिवदेवाडी संघ. किमया करावी लागेल अनुपला. ओमकार आहे बॉलिंग मार्कवर. पुढचा चेंडू घेऊन. अकुटब्याचा चेंडू वेगवान होता. वेग आहे या चेंडूवर. समीकरण पुन्हा एकदा चेंज होत आहे. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 7 धावेंची गरज आहे. पहा सामना कुठे नेऊन ठेवलाय. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 13 धावेंची गरज असताना काय गोलंदाजी केली प्रवीण धनावडेने. 2 चेंडू 7 धावेंची गरज. 3 अवघ्या धावा खर्च केल्यात प्रवीण धनावडेने. त्यानंतर मात्र गोलंदाजी करताना ओमकार आतापर्यंत 4 चेंडूमध्ये अवघ्या फक्त 3 धावा खर्च केल्यात. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 7 धावेंची गरज. कंपल्सरी चेस. एक मोठा फटका येणं गरजेचंच आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय निर्धाव चेंडू. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. अनुप दबावामध्ये आहे. कारण की येणाऱ्या 1 चेंडूमध्ये 7 धावेंची गरज. हा सामना कुठे होता आणि कुठे जाऊन ठेपला. 1 चेंडू आणि 7 धावा. काय घडतंय पाहायला मिळाल. फुललेंचा चेंडू आपण पाहतोय. कार्पेटचा फटका शेटच्या दिशेने गेला. क्षेत्ररक्षक आवडतोय. अडवतोय तोपर्यंत
एक धाव. विजय झालाय 6 धावेने गवडी संघ. काय वाटलं नव्हतं की 12 चेंडू मध्ये 13 धावा डिफेंड केल्यात. कौतुक करावं गोलंदाज प्रवीण धनावडे आणि ओमकारचं. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ओमकार धनावडे आपण या. चांगली गोलंदाजी केली. आपण पाहिलं तर एक विकेट घेतली आणि अवघ्या 4 धावा खर्च केल्यात आणि एक बहारदार खेळ आपल्याला पाहायला मिळाली त्याच्या फलंदाजीतून. तब्बल 21 धावा माफ करा 24 धावा त्याने बनवल्यात. चला करंजे संघ आणि गवडी संघ